आज मस्त गावरान मेनू बनवलाय आणि ही भाजी कमीत कमी मी 2-3 वर्षानंतर बनवते. कोणती ते सांगते, पण त्या अगोदर रेसिपी सांगते. तर पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल घेतलं, त्यात जिरे मोहरी घातली आणि जे वाटण होतं ते खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबिरीचं होतं. खोबरं मी कच्चंच घेतलं होतं. नंतर मी मसाले घातले याच्यामध्ये. एक मीडियम साईजचा टोमॅटो घातला आणि काल आमच्या इथं आणल्या होत्या तुरीच्या शेंगा. तर त्या वाफवून खाण्यासाठी आणल्या होत्या, पण त्याला कोण खात नव्हतं. मग मी बिया सोलल्या. मला कुठल्याही बियांची भाजी खूप आवडते. मस्त अशा परतल्या. कमीत कमी 5-6 मिनिटं मी परतल्यानंतर मी मटण मसाला घातला. आमच्या गावाकडं प्रत्येक भाजीमध्ये मटण मसाला किंवा घरकुल मसाला घालतात, तसं मी घातला. शेंगदाण्याचा कूट घातला आणि ह्या भाजीला मी भाकरी होईपर्यंत शिजवलं कमी गॅसवरती. नंतर छान कोथिंबीर टाकली आणि मस्त गरमागरम भाकरी आणि ही गरमागरम भाजी मुलांना तर एवढी आवडली. मला विश्वास बसत नव्हता की मुलांना आवडेल आणि त्यांनी परत मला बनवायला सांगितले. एकदम सिंपल मेनू होता, पण खूप मस्त. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.